मोदींच्या ध्यानधारणेमुळे भाजपला 800 ते 900 जागा मिळायलाच हव्यात. राऊतांची भाजपवर खोचक टीका. सुप्रिया सुळे किमान 1.5 लाख मतांनी जिंकली तर ठाकरे गटाच्या 18 जागा कायम राहतील. खासदार संजय राऊतांनी व्यक्त केला विश्वास. एक्झिट पोल आपल्या बाजूने आले नाही म्हणून त्याला फ्रॉड ठरवायचं. नितेश राणेंचं संजय राऊतांना प्रत्युत्तर. हा एक्झिट पोल नाही तर मोदी मीडिया फॅन्टसी पोल. राहुल गांधींची एक्झिट पोल्सवर टीका तर इंडिया आघाडीला 295 जागा मिळतील. राहुल गांधींनी व्यक्त केला विश्वास. उद्धव ठाकरे एनडीएमध्ये येत असतील तर त्यांना गर्व से कहो हम हिंदू है असं बोलावं लागेल. संजय शिरसाट यांचं वक्तव्य तर विरोध करायचा की नाही हे वरिष्ठ नेते ठरवतील अशी ही प्रतिक्रिया. एक्झिट पोल सत्ताधाऱ्यांच्या इशाऱ्यावरती चालतात. एक्झिट पोलचे अनेक वेळा अंदाज चुकलेत. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांची एक्झिट पोलवर प्रतिक्रिया. जास्त जणांना सोबत घेतल्यानं महायुतीमध्ये गोंधळ. बच्चू कडूंची प्रतिक्रिया तर मी एक्झिट पोलवर फार विश्वास ठेवत नाही. 2 दिवसात निकाल लागेल तेव्हा सगळं स्पष्ट होईल असंही वक्तव्य. महाराष्ट्रात महाविकास आघाडीला उत्तम प्रतिसाद मिळाला त्यामुळे महाविकास आघाडीच्या 30हून अधिक जागा निवडून येतील. रावेरमध्येही मविया उमेदवाराचाच विजय होईल. रोहिणी खडसेंची एक्झिट पोल नंतर प्रतिक्रिया. विकासाच्या नावानं महायुतीनं ही निवडणूक लढली त्यामुळे महायुतीला देशात आणि राज्यात चांगलं यश मिळेल. वर्धा लोकसभेचे महायुतीचे उमेदवार रामदास तडस यांनी व्यक्त केला विजयाचा विश्वास. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर थोडा फटका बसू शकतो मात्र बुलडाण्यामध्ये महायुतीलाच यश मिळणार. शिवसेनेच्या प्रतापराव जाधव यांनी व्यक्त केला विजयाचा विश्वास. जनतेनं संधी दिल्यावर चंद्रपूर लोकसभा मतदारसंघासाठी जीवापाड काम करेल. महायुतीचे उमेदवार सुधीर मुनगंटीवारांची प्रतिक्रिया. देशात मोदींच्या पंतप्रधान पदाची हॅट्रिक होणार तर राज्यामध्ये महायुतीच्या 40हून अधिक जागा निवडून येणार. धुळे लोकसभेचे भाजपचे उमेदवार सुभाष भामरेंनी व्यक्त केला विश्वास. धाराशिवमध्ये निकालाआधीच झळकले ओमराजे निंबाळकर यांच्या विजयाचे बॅनर्स. जागजी गावातील काही उत्साही कार्यकर्त्यांनी बॅनर लावून मिठाई वाटून साजरा केला आनंदोत्सव. दिंडोरी लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार भास्कर भगरेंनी घेतलं साईबाबा आणि भद्र्या मारुतीचं दर्शन तर नाशिकचे उमेदवार हेमंत गोडसे तिरुपती बालाजीच्या चरणी लीन. महायुतीच्या उमेदवार अर्चना पाटील यांच्यावर आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल करण्यासाठी 43 दिवस का लागले. प्रशासनाला जाब विचारणार ओमराजे निंबाळकरांची प्रतिक्रिया. 4 जूनला होणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीवेळी नागरिकांनी केंद्राबाहेर गर्दी करू नये. निकालाची फेरीनिहाय माहिती घर बसता घेता यावी यासाठी प्रशासनानं विविध माध्यमांद्वारे व्यवस्था केल्याची जिल्हाधिकारी दिलीप स्वामींची माहिती. लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीसाठी पालघर जिल्हा प्रशासनही सज्ज. पालघरमध्ये मतमोजणीसाठी 19 फेऱ्या होणार. सर्वात जास्त बूथ बोईसर विधानसभेत असल्यानं या विधानसभेत 29 राऊंड होणार. जिल्हा प्रशासनाची माहिती. अरुणाचल प्रदेश विधानसभेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या 15 पैकी 3 उमेदवारांचा विजय. निकमनी, टोको तातुंग आणि लिखा सोनी अशी विजयी उमेदवारांची नावं. अरुणाचलमध्ये 46 जागा जिंकत भाजपची सत्ता कायम. अरुणाचल प्रदेश विधानसभेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या 15 पैकी 3 उमेदवारांचा विजय. निक कमिन, टोको तातुंग आणि लिखा सोनी अशी विजयी उमेदवारांची नावं. अरुणाचलमध्ये 46 जागा जिंकत भाजपची सत्ता कायम. लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर भाजपमध्ये मोठे फेरबदल होणार. भाजप राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांचा कार्यकाळ 6 जूनला संपणार. भाजपला नवा राष्ट्रीय अध्यक्ष मिळण्याची शक्यता. वर्षा गायकवाड यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता. वर्षा गायकवाडांनी उज्ज्वल निकम यांच्या विरोधात खोटा प्रचार केल्याचा भाजपचा आरोप. भाजपच्या तक्रारीनंतर निवडणूक आयोगाने पोलिसांनी घेतली दखल. पुण्याच्या कल्याणी नगरमध्ये नाकाबंदी दरम्यान पोलीस अधिकाऱ्यांना चक्क एका युवकाकडून पाय दाबून घेतले. व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल. पुण्यातील कल्याणीनगर अपघात प्रकरणी विशाल अग्रवाल आणि शिवानी अग्रवालला 5 जूनपर्यंत पोलीस कोठडी. पुरावे कसे नष्ट केले आणि कुणाच्या सांगण्यावरून केले याचा तपास पुणे पोलीस करणार. शुक्रवारी मध्यरात्री सुरू झालेला सीएसएमटीचा 36 तासांचा मेगा ब्लॉक संपला. मध्य रेल्वेवरची वाहतूक सुरळीत. प्रवाशांना मोठा दिलासा.
ठाणे स्थानकात घेण्यात आलेला 63 तासांचा जम्बो मेगा ब्लॉक संपला. प्लॅटफॉर्म क्रमांक 5चे विस्तारीकरणाचे काम पूर्ण. मध्ये रेल्वेवरील लोकल सेवा सुरळीत. हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो प्रकल्पातील पहिली मेट्रो पुण्यात दाखल. 3 डब्यांची मेट्रो ट्रेन पूर्णपणे स्वदेशी बनावटीची. लवकरच ही मेट्रो पुणेकरांच्या सेवेत दाखल होणार. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.